सुप्रभात मित्रांनो, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पुणे टू एनिवेअर. मी शशिकांत आणि आज जातो आहे आपण नाशिकसाठी. तर सकाळी लवकर उठलो 6ला आणि आपण चाललो आहे आपल्या ट्रेनकडे. आपली ट्रेन होती 7:30ची, पण नाशिक टू पुणे अशी ट्रेन नाही आहे डायरेक्ट. तर आपल्याला पहिल्यांदा मी म्हणजे पाटसला राहतो, पाटसवरून मला स्टेशनला जावं लागतं. स्टेशनपासून मी आपली बस आहे स्वारगेटवरून, तिथून आपण जाणार आहोत नाशिकसाठी. सो आपण निघलो आहेत आणि सकाळची थंडी बघताय तुम्ही, खूप थंडी आहे पाटसमध्ये. आणि नाशिकमध्ये गेल्यावर तर काय होईल काय माहीत, नाशिकलाही खूप थंडी असते. सो आपण आलेलो आहे स्टेशनवरती आणि हे पाटसचं स्टेशन आहे. आणि इतकी थंडी होती की माझे हातपाय नुसते असे बोट नुसते वाकडे झालते, आता काय सांगू तुम्हाला. सो आता आपण जातोय. आता ट्रेन येईलच 5-10 मिनटात आणि मी तिकीट पण नव्हतं काढून घेतलं. तुम्ही हात बघू शकता पूर्ण. आणि हा सनसेट बघू शकता तुम्ही, सूर्यदेवाला नमस्कार करून. ही आपली वंदे भारत बघू शकता. 7:05 झालेत आणि रोज धावते ही वंदे भारत. तर फायनली मी ऑफलाईन तिकीट काढलं, ऑनलाईन निघलं नाही आहे. हे माझं तिकीट आणि आत्ताचे 7:06 झालेले. हे बघू शकता तुम्ही थंडी, इतकी बेकार थंडी होती. किती माणसांचे हाल होत असतील कामाला जाणारे. मी बघितले होते आपल्या ट्रेनमध्ये खूप सारे लोक होते जे थंडीत कामाला जातात. खूप अवघड आहे. हे बघू शकता तुम्ही थंडी. आणि आता आपली जी बस आहे ती आहे 9:30ला. सो 9:30ला आपण जातो आहे स्वारगेटला. त्यानंतर आपण तिथून निघूयात. सो बघू शकता तुम्ही थंडी, खूप थंडी आहे पुणे साईडला. हे आपलं पुणे जंक्शन, पुणे स्टेशन पूर्ण म्हणजे इथं माणसं बघा झोपलेली आहेत, म्हणजे ज्यांना कुठे कुठे जायचं आहे ते आहेत. आणि माझं इंट्रोडक्शन करतो, हा मी आहे. सो तुम्ही बघू शकता हा मी आहे आणि आपलं पुणे स्टेशनच्या बाहेरचं आहे. सकाळचे 8:30 वाजलेत आणि बघू शकता पुणे स्टेशनच्या बाहेर किती गर्दी आहे. खूप सारे लोक ज्यांना कुठं जायचं आहे फिरायला कामाला सगळे बाहेर असतात. आणि हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. हे रिक्षावाले दादा होते आपल्यासोबत, यांनी आपल्याला स्वारगेटला सोडलं. बेसिकली जास्त करून रॅपिडोच घेतो मी, कारण रॅपिडो स्वस्त, असं सगळे स्वस्त आहे. पण असं ऑफलाईनला गेलं तर मग जास्त पैसे घेतात, त्यामुळं असं बुकच करून जावं लागतंय. बघू शकता हे आपलं पुणे स्टेशनच्या बाहेरचं आहे सर्व. हे आपलं नीट अँड क्लीन स्वारगेट. हे आपलं स्वारगेट बस स्टँड बघू शकता तुम्ही. इथे सर्व कुठं पण जा, कोल्हापूर, नाशिक, पुणे, मुंबई, सोलापूर सगळीकडे इथूनच गाड्या जातात. आणि ही आपली गाडी होती. मग आपली गाडी खूप उशिरा आली आहे. जी 9:30ला येते ना भोरवरून, ती जवळजवळ 11-11:30ला येते. तोच तिचा प्रॉब्लेम आहे, काय माहीत काय आहे. आणि फायनली ती 12ला आली आहे. खूप जास्त उशीर झाला होता मला. आणि आपण आता चाललो आहे, बघू शकता तुम्ही पूर्ण. आणि पुणे नाशिकला जाताना एकदम रस्ता परफेक्ट आहे, पण ट्रेनची सोय नाही आहे. बघू शकता तुम्ही व्ह्यूज. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब, लाईक नक्की करा, शेअर करा. ह्या गाडीचा टायमिंग असतो 3-3:30ला पोचते नाशिकला, पण ही येते 12 वाजता आणि पोचते जवळजवळ 6:30-7 वाजता तिला जायला. हा हिचा रोजचा टायमिंग आहे. हीच गाडी तिकडून पण 12 वाजता सुटते. ही आत्ताचे वाजले 5:30 वाजता, म्हणजे अजून पण ती संगमनेरमध्येच होती. जास्त मला शूट करता आले नाही आहे, पण जेवढं पण घेतलं आहे बघा तेवढं. आणि नाशिकला गेल्यावर स्टे वगैरे काय माहीत नाही आहे, तिथं गेल्यावर बघू काय होतं आहे. बेसिकली स्टे आपल्याला स्वस्तच भेटला पाहिजे, कारण स्टे खूप महाग आहेत नाशिकला. तर बघूया. हा एपिसोड 1 आहे, म्हणजे पार्ट 1 आहे. पार्ट 2ला आपण जाणार आहोत त्र्यंबकेश्वरला. पार्ट 2 बघायला विसरू नका.
सो आपण जातोयच. ह्या गाडीला खूप उशीर लागतो, मी आधीच बोललेलो. आणि संगमनेरमध्ये आमची गाडी पंक्चर झाली, त्यामुळं आम्हाला खूप उशीर झाला. तिथेही 1 तास गेले तिथं, आणि तरी पण ती गाडी झाली नाही आहे. तर आम्ही दुसऱ्या गाडीत होतो. म्हणजे माझ्यासोबत एक लेडीज होत्या, त्या दीदीच होत्या माझ्या, आणि त्या पण माझ्यासोबतच होत्या नाशिकला येण्यासाठी. तर आमची ओळख झाली ती. हे आहे संगमनेर. हे आहे आपलं संगमनेर. संगमनेर खूप मोठं आहे आणि खरंच संगमनेरला येऊन भारी वाटलं. एक नंबर आहे संध्याकाळी वाजलेले 7:30 आणि आपण अजूनही म्हणजे बसमध्येच आहे. आपली बस खूप उशीर करते, काय माहीत काय प्रॉब्लेम आहे बसचा. येते 12ला येते आणि डायरेक्ट पोचवते 8ला. सो आता उतरेन जस्ट. आणि ही बस खूपच लेट होती, उशीर होतो खूप त्यामुळे यायलाही. त्यामुळं आपण शिवाईनेच आलं तरी परवडेल, पण शिवाईला जास्त तिकीट लागतं. आणि शिवाईने आले तरीही जमेल तुम्हाला. शिवाईला 599 तिकीट आहे आणि हिला आहे 378. आणि लाडकी बहीण योजना मग फायनली CBSला पोचलो आहे. आणि याच्यानंतरचा एक पण व्हिडिओ येईल, तोही बघा. आता मी जातो, फ्रेश होतो आणि झोपतो. सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.